नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. 8 एप्रिल 2019 सोमवारच्या महत्वाच्या न्यूज आपण बघणार आहोत. सर्वात पहिली न्यूज स्टार्टअप योजनेसंबंधीची बघा. स्टार्टअपमध्ये 100 पैकी राज्यातील 18 कंपन्या फक्त आहेत. म्हणजे महाराष्ट्राने ज्या 100 कंपन्या निवडलेल्या आहेत त्यापैकी महाराष्ट्र राज्यातील फक्त 18 कंपन्या आहेत. बाकी सगळ्या ज्या कंपन्या आहेत त्या परराज्यातील आहे. त्याच्यामुळे या प्रोसेसवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे की ही नेमकी स्कीम परराज्यातल्या कंपन्यांसाठी आहे की महाराष्ट्रातल्या कंपन्यांसाठी आहे. या 100 पैकी अधिकृत नोंदणी नसलेल्या कंपन्या 68 आहेत बघा, 68. म्हणजे यांची अधिकृत नोंदणीच नाहीये. याचा अर्थ ही जी प्रोसेस आहे ही थोडीशी प्रॉब्लेमॅटिक आहे. संकेतस्थळावर फक्त ईमेल आयडी आहे यांच्या. म्हणजे जानेवारी महिन्यात स्टार्टअप सप्ताह जो घेण्यात आला होता तिच्यात सांगण्यात आलं होतं की 24 कंपन्यांना प्रत्येकी 15 लाखाचा निधी मिळेल. तसंच शासकीय कामे सुद्धा देण्यात येतील. युपीएससी मेन्स मध्ये तुम्हाला आउटपुट विचारलं जातं स्कीमचं. जसं उज्ज्वला योजनेचा प्रॉब्लेम झाला बघा. उज्ज्वला योजनेमध्ये आपण सिलेंडर दिलं पण ते सिलेंडर नंतर ती लोक भरत नाहीयेत कारण ते त्यांना अफोर्ड होत नाहीये आणि तेवढी अवेअरनेस सुद्धा त्यांच्यात नाहीये. म्हणजे या दोन प्रतलांवर तुम्हाला काम करावं लागतं. तर इथं तो एक मेजर इश्यू आहे की स्टार्टअपमध्ये ज्या काय पद्धतीने कंपन्या निवडल्या गेलेल्या आहेत ती प्रोसेस थोडीशी प्रॉब्लेमॅटिक आहे. माहितीच्या अधिकारात बाहेर आलेलं आहे. आपल्याला स्कीम स्टार्टअप इंडिया स्कीम करणं की स्टार्टअप इंडिया काय होतं की तुम्हाला एकतर निधी उभारून देणं, त्याच्याबरोबरच टॅक्सेशन सिस्टीम सोपी करणं, है ना, जास्तीत जास्त उद्योगधंदे उभे राहतील हे बघणं, म्हणजे रोजगार निर्मितीला त्याचा फायदा होईल. तर स्टार्टअप हा सगळा जो काही प्रकार आहे, स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया स्कीम तुम्ही खूप प्रॉपर करणं अपेक्षित आहे. म्हणजे ती स्कीम न्यूजमध्ये तर ती तुम्ही केली पाहिजे बघा. सुरक्षेच्या कारणास्तव जम्मू काश्मीर मधला महामार्ग जो आहे तो आठवड्यातले 2 दिवस त्याच्यावर वाहतूक बंदी राहील. समजा जम्मू आणि श्रीनगर हा जो महामार्ग आहे 31 मे पर्यंत सुरक्षा दलांच्या ताफ्यांचा प्रवास सुकर आणि सुरक्षित करण्यासाठी 270 किलोमीटर किंवा काही ठिकाणी तुम्हाला 271 पण मिळेल. 270 किलोमीटरच्या महामार्गावर दर रविवारी आणि बुधवारी नागरिकांची वाहतूक बंदी असणार आहे. म्हणजे रविवार आणि बुधवार ह्या ह्याच्यामध्ये नागरिक तिथून वाहतूक करू शकत नाही की त्या महामार्गाचा वापर करू शकणार नाहीत. आणि याच्याच निषेधार्थ काश्मीरमधल्या प्रमुख राजकीय पक्षांनी मोर्चे काढलेले आहेत आणि याचा निषेध केलेला आहे. राष्ट्रपती राजवटीखाली तो निर्णय घेण्यात आला राज्यपालांच्या द्वारे. रुग्ण, विद्यार्थी, पर्यटक आणि आणीबाणीच्या काळामध्ये नागरिकांना तपासणी नंतर बंदीच्या काळात सुद्धा या महामार्गाचा वापर करण्यात येईल. म्हणजे जर रुग्ण असतील, विद्यार्थी असतील, पर्यटक असतील किंवा आणीबाणी सदृश्य इमर्जन्सी काही तयार झाली परिस्थिती तर तपासणीनंतर हा महामार्ग नागरिकांना वापरण्यात येईल. जम्मू आणि श्रीनगर हा जो महामार्ग आहे हा राज्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखला जातो बघा. जम्मू काश्मीरला इतर राज्यांशी जोडणारा हा महामार्ग आहे आणि हात जर तुम्ही बंद केला तर जीवनवाहिनीवरच प्रश्नचिन्ह उभं राहतं जम्मू काश्मीरच्या. म्हणून मेजर इश्यू आहे. दुसरा याच्यावर अग्रलेख सुद्धा लिहिलाय लोकसत्ताने की जो काही पुलवामाची घटना घडलेली आहे तिच्यामध्ये कुठंतरी आपल्या सुरक्षा यंत्रणांचं सुद्धा अपयश आहे आणि तुम्ही सर्व नागरिकांना वेठीस धरणं कसं चुकीचं आहे या संबंधीचा लोकसत्ताला अग्रलेख सुद्धा आलेला आहे. तोही तुम्ही बघा. हे जम्मू काश्मीर आहे बघा. जम्मू काश्मीरमध्ये मी तुम्हाला दाखवतो आता की हा जो तुम्हाला दिसत असेल इथं हे श्रीनगर आहे बघा. हे पुलवामा त्याच्या बाजूला आहे आणि हा श्रीनगर पासून जो महामार्ग येतोय हा महामार्ग हा इथं जम्मूला येतो बघा. हे जम्मू आहे इथं. सो हे जम्मू आहे आणि हे श्रीनगर आहे. तर श्रीनगर आणि जम्मूला जोडणारा हा जो महामार्ग आहे हा महामार्ग पुलवामा पण इथं आहे बघा. पुलवामा त्याच्यानंतर हा सरळ सरळ इथं बाहेर निघतोय बघा. म्हणजे हा हिमाचल प्रदेशला जोडला जातो इथं. ही जीवनवाहिनी आहे आणि त्याच्यामुळेच हा मेजर एक इश्यू आहे की आपल्याला ते वर्कआउट करता म्हणजे सगळा त्यांचा कॉन्टॅक्टच तुटतो सगळा. तर हा एक महामार्ग लक्षात घ्या जो महामार्ग आहे. आपण जम्मू काश्मीर नंतर डिटेलमध्ये बघू बघा कारण आज बऱ्याच देशांची नावं आहेत आपल्याला ती देश बघायची आहे. त्याच्यानंतर पाकिस्तानद्वारे 100 भारतीय मच्छीमारांची सुटका करण्यात आलेली आहे बघा. 360 भारतीय मच्छीमारांची या महिन्यात 4 टप्प्यात सुटका करणार आहे पाकिस्तान. सो या डिप्लोमसीचा भाग असतो. बऱ्याचदा जे काही सागरी सीमारेषा असतात ते मच्छीमार पार करून जातात आणि तिच्यामध्ये बऱ्याचदा प्रॉब्लेम्स येतात. म्हणजे कळत नाही की आपण पुढे निघून आलोय वगैरे. त्याच्यानंतर संपादकीय लोकसत्ताचं रोबोटिक तंत्रज्ञानाची उपयुक्तता. वैद्यकीय क्षेत्रामध्ये रोबोद्वारे शस्त्रक्रिया करण्याची जी काही प्रक्रिया आहे ती बऱ्याच ठिकाणी व्हायला लागलेली आहे. म्हणजे भारतामध्ये जगातली पहिली गर्भ जो काही असतो म्हणजे आपली गर्भाशयाची जी काही
गर्भाशय रोबोटिक सर्जरीद्वारे काढून ते रोबोटिक सर्जरी प्रत्यारोपण करण्याची जगातली पहिली शस्त्रक्रिया जी झालेली आहे ती पुण्यात झालेली आहे गॅलेक्सी केअरला. आणि गर्भाशयाच्या इम्प्लांटेशन मधून मूल जन्माला येणं हे पण आपण बघितलं होतं. याच्यावर एक व्हिडिओ सुद्धा मी बनवलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. मनुष्याला पर्याय म्हणून मशीन असं नाहीये ना. टिपिकली सगळं मशीन नाही करू शकत, पण डॉक्टरचं जे काही निदान असतं त्याच्यात 50% चुका होण्याची शक्यता सुद्धा असते. म्हणून रोबोटिक तंत्रज्ञान किती हेल्पफुल ठरू शकतं या संबंधीचा हा लेख आहे. व्हेनेझुएलाबद्दल आपण बघितलं होतं बघा. व्हेनेझुएलातली परिस्थिती अजून दिवसेंदिवस वाईट होत चालली आहे. आरोग्यविषयक आणीबाणी जाहीर करावी अशी परिस्थिती व्हेनेझुएलात निर्माण झालेली आहे, असं ह्युमन राईट्स वॉच आणि अमेरिकेतली जॉन्स हॉपकिन्स ब्लूमबर्ग सेंटर फॉर पब्लिक हेल्थ या 2 संस्थांना वाटतं. आणि त्यांनी संयुक्त राष्ट्राला तशी विनंती सुद्धा केलेली आहे. ह्युमन राईट्स वॉच असं विचारते बघा UPSC प्रिलिम्स मध्ये हे काय आहे, कशासाठी काम करतं. जॉन हॉपकिन ब्लूमबर्ग सेंटर फॉर पब्लिक हेल्थ या 2 संस्था महत्वाच्या आहेत. जवळपास 70 लाख लोकांना मदतीची गरज आहे इथं व्हेनेझुएलामध्ये. संयुक्त राष्ट्राच्या अप्रकाशित अहवालामध्ये हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे. त्यांची जी राजधानी आहे कॅराकासमध्ये हजारो संख्येने नागरिक रस्त्यावर उतरलेले आहेत. आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे काय तर 2 व्यक्ती आहेत ज्यांच्यामुळे हा सगळा संघर्ष आपण बघतो. प्रस्थापित अध्यक्ष जे आहेत ते म्हणजे निकोलस मदुरो आणि नवनिर्वाचित अध्यक्ष जे आहेत ते हुआन ग्वायडो. या दोघांमधला हा सत्ता संघर्ष आहे. ग्वायडो यांचा विचार जर केला तर यांना अमेरिकेसह 54 देशांचा पाठिंबा आहे. निकोलस मदुरो यांचा विचार केला तर यांना रशिया, चीन, इराण, क्युबा यांचा पाठिंबा आहे. आणि हिच्यामध्ये भारताची भूमिका बघितली तर ती तटस्थ आहे. विशेष म्हणजे अशा गोष्टींमध्ये भारत विशेष भूमिका काही घेत नाही, आपण तटस्थ आहोत. आता हे जर देश तुम्ही बघितले तर हे देश आपण बघूयात बरं जगाच्या हिच्यामध्ये हे कुठं कुठं येतात, किंवा भारताचा जर विचार केला तुम्ही तर हे कुठं कुठं आहेत. हा भारत आहे बघा इथं, भारत. त्याच्यानंतर क्युबा जो आहे तो क्युबा तुम्हाला इथं कॅरेबियन हिच्यामध्ये बघायला मिळतो. हे सगळे जे काही कॅरेबियन आहेत सेंट्रल अमेरिकेच्या बाजूला तिथं क्युबा आहे बघा. हे जे लांब दिसतंय ना इथं हा क्युबा आहे. हा तुम्हाला इथं झूम करून यांनी मॅप दिलेला आहे बघा. गल्फ ऑफ मेक्सिको, कॅरेबियन सी आणि अटलांटिक ओशन 3 बाजूनी याला पाण्यानी वेढलेलं आहे बघा. आणि या मध्यभागी क्युबा आहे. गल्फ ऑफ मेक्सिको आहे, अटलांटिक ओशन आहे आणि कॅरेबियन सी आहे आणि मध्ये हा क्युबा आहे. तिच्यामध्ये पण ही वरती स्टेट ऑफ फ्लोरिडा आहे. इथं जो हा तुम्ही भाग बघताय वरती हे जे लांबुळक हे आलेलं आहे ऑरेंज कलरचं हा फ्लोरिडा आहे, हा क्युबा आहे. इकडे जर तुम्ही गेलात इथं अटलांटिक ओशन मध्ये तर अटलांटिक ओशन मध्ये इथं तुम्हाला बर्मुडा सापडतं. सो फ्लोरिडा, बर्मुडा आणि इकडं पुढंच असे आले तर इथं एक तुम्हाला पोर्टो रिको आहे. तर या तिघांमध्ये तो बर्मुडा ट्रायंगल तुम्ही जो ऐकला असेल तो इथं आहे बघा असा. फ्लोरिडा, बर्मुडा आणि पोर्टो रिको हिच्यामध्ये तो बर्मुडा ट्रायंगल आहे की ज्याच्याबद्दल बऱ्याचशा मिस्ट्रीज आहेत की जहाज वगैरे गायब होतात. तर ते एक आहे. क्युबा एक लक्षात ठेवा. व्हेनेझुएला हा तुम्ही इथं बघू शकता बघा. हा साऊथ अमेरिका आहे, दक्षिण अमेरिका. आणि दक्षिण अमेरिका हा सेंट्रल अमेरिकाची पनामा इथं जोडलंय नाही, इथून सुरू होतो दक्षिण अमेरिका. कोलंबिया हा व्हेनेझुएला. याची जी राजधानी आहे कॅराकस, या कॅराकसवर हजारो लोक राजधानीमध्ये रस्त्यावर उतरलेली आहेत व्हेनेझुएलामध्ये. कारण व्हेनेझुएलामध्ये 2 महत्वाच्या गोष्टी घडल्यात. एक, व्हेनेझुएला जे काही सगळी इकॉनॉमी जी व्हेनेझुएलाची ती आहे तेलाची निर्यात करण्यावर. भारत सुद्धा तेलाची निर्यात करत होता, पण 31 मार्च नंतर भारताने तेलाची आयात करणं व्हेनेझुएलापासून बंद केलेलं आहे. हा सगळा राजकीय अस्थिरतेमुळं, प्लस बाकीच्या देशांनी सुद्धा असं केलेलं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, अमेरिका तेलाच्या बदल्यात कॅश द्यायचं, यांना डॉलर द्यायचं, ते अमेरिकेने बंद करून टाकलेलं आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये असं आहे की जीवन उपयोगी वस्तू सुद्धा तिथं मिळण्याशा झालेल्या आहेत आणि त्यांची किंमत खूप वाढलेली आहे. डॉलर्स त्यांच्याकडे खूप कमी आहेत आणि त्याच्यामुळे ते जे डिझेल आयात करायचे ते पण गडबड झाली आणि त्याच्यामुळे विजेचा पण इथं तुटवडा सुरू झालेला आहे. म्हणजे वीज पण यांच्याकडे नाही आहे आजच्या डेटमध्ये. खूप मोठी परिस्थिती विचित्र यांच्यासाठी आहे. सो हे एक महत्वाचं आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला चीन इराण माहिती आहे बघा. चीन आणि इराण आपण बऱ्याचदा बघितलेला आहे. इराण पण मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. प्लस UPSC बुस्टर म्हणून UPSCची मॅप सिरीज आहे ती तुम्ही बघा, है ना. ते तिच्यामधून अजून गोष्टी क्लिअर होतील. हा इथं चायना आहे बघा आणि हा इथं इराण आहे. म्हणजे भारताच्या हिच्यामध्ये जर तुम्ही सगळ्या गोष्टी बघितल्या. मालदीवची पण न्यूज आहे बघा. हा मालदीवज आहे, इथं लक्षद्वीपच्या खाली मालदीवज आहे आणि मालदीवजमध्ये नशीद परत एकदा अध्यक्षपदी विराजमान झालेले आहेत. तर मला तुम्ही एक गोष्ट सांगा की लक्षद्वीप आणि मालदीव हिच्यामध्ये
किती डिग्री चॅनल आहे, 9 डिग्री, 8 डिग्री, 10 डिग्री, 11 डिग्री, यांना सेपरेट करणारं चॅनल कुठलं ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल. ओके, सो ती एक गोष्ट लक्षात असू देत. त्याच्यानंतर जे काही व्हेनेझुएलाचा जो इश्यू आहे बघा, तर व्हेनेझुएलाच्या बाबतीमध्ये काही गोष्टी क्लिअर करणं गरजेचं आहे की आता व्हेनेझुएलामधली जी काही परिस्थिती आहे त्याच्यामध्ये हा जो प्रस्थापित अध्यक्ष मदुरो आहेत यांना क्युबाने काय केलेलं आहे की त्यांचे 2,000 सैनिकांनी हे व्हेनेझुएलाच्या लष्करात घुसखोरी करून ठेवली, म्हणजे मदुरो यांच्या अगेन्स्ट बंड होऊ नये. आणि मदुरो यांनी ह्या लोकांना पटवून दिलेलं आहे की अमेरिकेची नजर ही तेल साठ्यांवर आहे, आणि अमेरिकेची नजर ही तेल साठ्यांवर असल्यामुळे तुम्ही जर अमेरिकेला थोडे जरी याच्यामध्ये सूट दिली तर ते आपले सगळे तेलाचे साठे हे करतील. त्याच्यामुळे मदुरो यांना पण मोठा पाठिंबा आहे तिथं. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यानंतर अल्जेरियाचे अध्यक्ष अब्देल अजीज बोटाफ्लिक यांच्या अगेन्स्ट सुद्धा लोक रस्त्यावर उतरलीत आणि यांना पाय उतारवावं लागलं. घराणेशाहीला कंटाळून एक 80 वर्षाची आजीबाई आहे तिथं, यामिना म्हणून, यांनी आपल्या 5 नातवांसह त्या रस्त्यावर उतरल्यात की हा श्रीमंत देश चालवण्यासाठी आणि लोकांच्या उत्तम भवितव्यासाठी आम्हाला नवी पिढी हवी आहे. आम्हाला ही काही जे म्हणजे चाकाच्या खुर्चीवरून सरकार चालवणारा अध्यक्ष जो आहे तो आम्हाला नको, घराणेशाही आम्हाला नको. आणि तिच्यामधूनच अब्देल अजीज बोटाफ्लिक हे पाय उतार झाले. पण स्टील पुढची जी काही निवडणूक होईल तोपर्यंत यांचीच लोक ते बघतायत. अल्जेरिया हा जो देश आहे हा देश आफ्रिकेमध्ये आहे बघा. अल्जेरिया आहे इथं, आणि हा सगळा भूमध्य समुद्र आहे बघा. तर अल्जेरिया इथं आहे, तो तुम्ही बघू शकता, आफ्रिकेमधला, मोरोक्कोच्या शेजारीच आहे बघा. ओके, नॉर्थला. तर तो एक महत्वाचा देश आहे. म्हणजे तुम्ही इकडं डिटेलमध्ये सुद्धा बघू शकतो आपण हे मोठ्या ह्याच्यावर. तर अल्जेरिया भूमध्य समुद्र जो आहे त्याच्यावर प्रश्न विचारला जातो, त्याला बॉर्डर करणारे देश कुठले कुठले. जर तुम्ही मेडिटेरियन सीचा विचार केला तर त्याला बॉर्डर करणाऱ्या देशामध्ये अल्जेरिया आहे. अल्जेरिया इज द लार्जेस्ट कंट्री ऑफ आफ्रिका. आफ्रिकेचा सगळ्यात मोठा देश आहे. मोरक्को, अल्जेरिया, त्याच्यानंतर हा ट्युनिशिया. या ट्युनिशियामधून जिथून सगळी काही क्रांती सुरू झाली होती मधल्या काळामध्ये, की ती सगळी ट्युनिशियामधून सुरू झाली होती. अरब स्प्रिंग ज्याला म्हटलं गेलं तो हा देश आहे बघा, ट्युनिशिया. अल्जेरियामध्येही अध्यक्ष पाय होता. ट्युनिशिया लक्षात ठेवायचा. हा प्रश्न UPSC प्रिलिम्सला ऑलरेडी विचारला गेलेला आहे की अरब स्प्रिंगची सुरुवात कुठून होते. लिबिया आहे, इजिप्त आहे बघा, हे सगळे मेडिटेरियन सीला बॉर्डर करणारे देश आहेत. सो हे एक लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की हे जे आहे क्युबा पण बघून घ्या, डिटेलमध्ये दाखवून देतो तुम्हाला एकदा. क्युबा पण महत्वाचा आपल्यासाठी विचारलं जाऊ शकतं आपल्याला येत्या काळामध्ये. ओके, हा क्युबा आहे बघा इथं. क्युबानी व्हेनेझुएलामध्ये जे काही केलेलं आहे की त्यांची सैनिकांनी हे टाकलेलं आहे तिथं. ही स्ट्रीट ऑफ फ्लोरिडा आहे बघा, फ्लोरिडा, क्युबा, आणि हा बर्मुडा दिसतो इथं. फ्लोरिडा, हा बर्मुडा, आणि इकडे थोडंसं पुढे गेलं ती इथं पोर्टोरिको आहे. ह्या तिघांच्यामध्ये काय आहे तर बर्मुडा, हा सगळा जो आहे हा बर्मुडा ट्रायंगल आहे बघा. अटलांटिक ओशन आहे हा. तर हे एक लक्षात असू देत. आता क्युबा पण कशात आहे बघा, अटलांटिक ओशन, गल्फ ऑफ मेक्सिको, कॅरिबियन सी. असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की गल्फ ऑफ मेक्सिको, अटलांटिक सी आणि कॅरिबियन सी याच्या मध्यभागी काय आहे, तर हा क्युबा आहे. आणि हे कॅरिबियन आयलँड आहेत सगळे, वेस्ट इंडिज ज्याला म्हटलं तर हे मी मागं दाखवलं होतं. व्हेनेझुएला हा जो देश आहे हा दक्षिण अमेरिकेत आहे. आणि एंजल फॉल जो आहे तो व्हेनेझुएला मधला फेमस आहे बघा. कॅरेबियन सी इथं आहे, आणि हा व्हेनेझुएला आहे, कॅरेबियन सीला बॉर्डर करतो बघा. तर हे एक महत्वाचं आहे. कॅराकस ही त्याची राजधानी आहे, इथं सगळा राडा झाला होता. ओके, त्रिनिदाद टोबॅगो, पोर्ट ऑफ स्पेन, हा व्हेनेझुएला आहे. इथं एंजल फॉल साठी व्हेनेझुएला हा फेमस आहे बघा. ओके, तुम्हाला एंजल फॉल बघायला मिळेल इथं. एंजल फॉल हा बघा, हा व्हेनेझुएला मी एकदा डिटेलमध्ये दाखवला आहे, आपण हे डिस्कस पण केलेलं आहे आधी. गुयाना हायलँड्स आहेत. सो ते एक लक्षात असू देत. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, धनुष म्हणून जे काही आपली देशी बोफर्स म्हटली जाते, ही धनुष आज लष्करात सामील होणार आहे बघा. आणि भारतीय बनावटीची पहिली स्वदेशी बोफर्स तोफ आहे, मेक इन इंडियाच्या अंतर्गत बनली आहे. 81% भागांचा पुरवठा भारतातून झालाय बघा. असा प्रश्न विचारला होता UPSC प्रिलिम्स मध्ये प्रश्न फ्रेम करताना की एखादी गोष्ट मेक इन इंडिया आहे तर 100% भाग आपले वापरले आहेत. तर मोस्ट प्रॉब्ली तसं नसतं है ना. 81% भागांचा पुरवठा भारतातून आहे. 155 mm 45 कॅलिबरची ही तोफ आहे, जिला मीडियम आर्टिलरी श्रेणीमध्ये टाकलं जातं. दिवसा आणि रात्री तोफा डागण्याची यंत्रणा हिच्यामध्ये आहे. मारा अचूक करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने अद्ययावत झालेली ही यंत्रणा आहे. त्याच्यानंतर हिचा जो पल्ला आहे तो 38 किलोमीटर आहे, आणि आपण ज्या आयात केलेल्या तोफा आहे त्यांच्यापेक्षा जास्त पल्ला हिचा आहे. पाक आणि चीन या सीमेवर आपण हिला तैनात करणार आहे धनुषला. सो धनुष ही लष्करात सामील होणार आहे आता, आणि ही आपल्यासाठी खूप चांगली बाब आहे.
मालदीवचं तुम्हाला मी सांगितलं, मोहम्मद नशीद यांचा मोठा विजय झालेला आहे आणि 87 सभागृहांचं सदस्यांचं सभागृह जे आहे तिच्या 2/3 मेजॉरिटीने ते अध्यक्षपदावर विजय विराजमान झालेले आहेत आणि गयूम जे आहेत यांचा मोठा पराभव इथं झालेला आहे. डॉक्टर सुशील स्पॉटलाईट हे आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे, जे आपलं युट्यूबचं नाव आहे सेम टेलिग्राम चॅनल आहे, तिच्यावरून तुम्हाला मार्चची ई कॉपी घेता येईल बघा. मी आज परत पोस्ट करेल. आणि 10 वाजता गणेश क्रीडा कला मंचला युनिक अकॅडमीचे जे युपीएससीचा रिझल्ट आलेला आहे बघा, त्याच्यातल्या सक्सेसफुल कॅन्डिडेट्सला त्यांचं मनोगत ऐकण्यासाठी तुम्ही आवर्जून हजर राहा. कारण ह्या वर्षीचा जो निकाल आहे बघा, तिच्यामध्ये एकतर महाराष्ट्राचा खूप चांगला रँकिंग सुधारलं आहे आणि पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या अटेम्प्ट मधले बरेचसे लोक सिलेक्ट झालेले आहेत की त्याची स्ट्रॅटेजी आणि त्या गोष्टी तुम्ही त्यांच्याबरोबर डिस्कस करू शकता, भेटू शकता त्यांना. सो हा एक चांगला आपल्यासाठीचा मंच आहे. सो स्पॉटलाईटला तुम्ही जो प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर तुमचे काही सजेशन असले तर नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.